तर नवऱ्याने मला धोका दिला आहे आणि ते का दिला मी तुम्हाला पुढे सांगते. मी तुमच्यापासून काहीच लपवून ठेवणार नाही आणि ह्या ब्लॉगमध्ये सगळं सांगणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. ओके. तर 2-3 दिवस झाले आमच्या फॅमिलीमध्ये सगळेजण आले होते आणि त्यांची फ्रेंड पण आली होती एक. आता मला वाटलं फ्रेंड्स आहे फक्त आणि माझ्या फॅमिलीमधले सगळेजण तिच्यासोबत खूप चांगलं बोलत होते आणि वागत पण होते. पण मला त्याचं काहीच असं माहिती नव्हतं. मला असं वाटलं फ्रेंड म्हटल्यावर आता असंच बोलणार ना सगळे. आणि माझा एक भाऊ होता तो बोलला, "अरे ती का आली आहे तुला माहिती आहे का घरामध्ये?" मी बोललो, "का आले? मला काय माहिती, त्यांची फ्रेंड आहे फक्त." आणि त्यांनी मला सांगितलं, "तू त्यांना नीट विचार कोण आहे ती." मी बोललं, "ठीक आहे, विचारते त्यांना मी." आणि मी त्यांच्याकडे गेले आणि मी त्यांना विचारलं, "ही कोण आहे करून?" तर ते बोलले, "अरे ही तर माझ्या ह्यांच्यासोबत चालू आहे. मला तुला सांगायचं होतं पण मी तुला सांगितलं नाही." मी एवढी शॉक झाले. मी बोललं, "असं होऊच शकत नाही. तुम्ही खोटं बोलताय माझ्यासोबत." ते बोलले, "नाही खरं आहे. तुला आता तू तुझं डिसिजन घे. तुला काय करायचं आहे." मी एवढी रडत होते, तुम्हाला खरं सांगते. आणि मी त्यांना समजायचा प्रयत्न करत होते, पण ते माझं काहीच ऐकत नव्हते. आणि तेवढ्यातच मी घाबरून झोपेतून उठले आणि हे फक्त एक स्वप्न होतं. यार खरंच एवढी घाबरले होते मी. आणि तुम्ही विचार करा, जर हे रिअलमध्ये असतं तर त्या पोरीचं काय झालं असतं, माझ्या नवऱ्याचं पण काय हालत झाली असती, तुम्हाला तर माहितीच आहे मग. आणि मी झोपेतून उठून खरंच रडत होते आणि मी ते विचारत होते, "अगं बाई तुला काय झालंय?" ते पण घाबरून उठले आणि ते बोलले, "अगं तुझं दुखतंय का? काय झालं तुला?" आणि खरंच माझ्या डोळ्यामध्ये पाणी चाललं होतं. आणि मला एवढं तर माहिती आहे ते मला धोका देऊ शकत नाही. पण ठीक आहे, बाय बाय.